श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आजची रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहे आणि यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकणार आहे आणि ह्या उकडायला ठेवून दिलेल्या आहेत. तर आपण हे 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत. एकदम पण आपल्याला अशा मऊसूद नाही करून घ्यायच्या, तर मीडियम अशा शिजवून घ्यायच्या आहेत. कारण जेव्हा आपण फोडणी टाकू त्यावेळेस ह्या थोड्या शिजल्या जातील परत, आणि ह्या जास्त शिजल्या तरी पण चवीला चांगल्या नाही लागत. तर आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. जिरं टाकून घेऊयात. आता आपण यामध्ये लसूण टाकूयात. तर आता आपण इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो बारीक कट करून तो आपण तळून घेऊया तेलामध्ये. कांदा आणि लसूण छान असा ब्राऊन झालेला आहे. आता आपण यामध्ये खोबरं टाकून घेऊया. सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं टाकलं तरी चालेल, आपापल्या आवडीनुसार. तर आता आपल्याला हे सगळं छान तेलामध्ये असं छान परतून घ्यायचं आहे, एकदम ब्राऊन होईपर्यंत. हे बघा, अशा प्रकारे एकदम मऊसूत झालेला आहे, कलर पण चेंज झालेला आहे. आता आपण यामध्ये एक टोमॅटो टाकूयात, बारीक आकारात कट केलेला आहे. आणि हा पण छान आपल्याला मऊसूत होईपर्यंत असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया. इथे मी गरम मसाला टाकलेला आहे. आता आपण हळद टाकूया, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत. आणि ॲक्च्युली इथे मी थोडंसं हिंग आणि मीठ टाकलेलं आहे, पण ती थोडीशी क्लिप रेकॉर्ड नाही झाली. तर तुम्ही बघू शकता सगळे मसाले आपण टाकलेले आहेत. आता आपण हे तेलामध्ये छान परतून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत हे मसाले चांगले परतून घेणार आहोत. आणि थोडंसं व्यवस्थित शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, अगदी थोडंसं असं. बघू शकता अशा प्रकारे. आणि आता आपण याला आपण आता मंद आचेवरच तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत, असं शिजवून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत असं शिजवून घेणार आहोत. आणि चांगलं तेल सुटलं की आपण यामध्ये जे आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत. त्यामधलं पाणी पण मी यामध्ये ॲड केलेलं आहे, कारण एवढं पाणी तर आपल्याला पाहिजेच होतं. एवढं पाणी तर आपल्याला पाहिजेच होतं. ते ग्रेव्ही आपल्याला थोडीशी अशी. तर आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे जाडसर. आता आपण यामध्ये बारीक शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर याने खूप भाजी अशी टेस्टी लागते आणि भाजी अशी पाणी पाणी होत नाही, तर असा रस्सा मिळून येतो. तर तुम्ही बघू शकता आपली अशी शेवग्याच्या शेंगाची मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. बरेच लोक शेवग्याच्या शेंगा फक्त सांबार वगैरे बनवते वेळेस किंवा डाळ बनवते वेळेस टाकतात, पण अशा प्रकारे भाजी बनवू शकतो हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी भाजी लागते. आणि एक तुम्ही यामध्ये थोडासा मतलब म्हणजे एक छोटासा, आणि एक तुम्ही यामध्ये छोटासा बटाटा पण कट करून टाकू शकता. अशा प्रकारे आपली ही मस्त भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत.
तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.